स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे असे सर्व 1,80,000 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आपण थंबनेल मध्ये बघितलात विद्यार्थी मित्रांनो की ही जी भरती आहे ही भरती जून पर्यंतच होणार आहे असं मी त्या ठिकाणी बोललेलो आहे. आणि याच्या मागची नेमकी कारण काय आहेत, याचं विश्लेषण काय आहे, जून पर्यंत कशी काय ही भरती होऊ शकते, या संदर्भातली संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. मग फक्त शिक्षक भरतीच अपडेट नाही तर इतर एज्युकेशनल जे अपडेट आहे ते अपडेट सुद्धा आपण कायमस्वरूपी टाकत असतो, त्याची जबाबदारी सुद्धा घेत असतो. जे विद्यार्थी उमेदवार असतील, भावी शिक्षक बनणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी अशी की जे समायोजन आहे ही समायोजनाची शेवटची जी डेट आहे, ही समायोजनाची डेट ही 31 तारीख शेवटची तारीख दिलेली आहे. आणि काही शाळांचे जे समायोजन आहे, काही जिल्ह्यांचे समायोजन आहे हे मात्र झालेलं आहे, त्यांचं समायोजन क्लिअर केलेलं आहे. जे वेळापत्रक यांनी दिलेलं होतं त्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आलेला होता, यांनी त्याचा वेळापत्रक बनवला आणि त्या माध्यमातून सुद्धा जे तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, याचं समायोजन मात्र झालेलं आहे. काहीच जे जिल्हे आहेत ते जिल्हे शिल्लक राहिलेले आहे. समायोजन होणं हे अत्यंत महत्वाचं होतं. यानंतर जे काही जागा आहेत त्या जागा रोस्टर क्लिअर होणं, अद्याप होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ते सुद्धा याच महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे पहिल्या 15 दिवसात, एप्रिल महिन्याच्या 15 दिवसापर्यंत या सर्व गोष्टी होणार आहेत. मग राहिला जाहिरातीचा मुद्दा, तर जाहिरातीत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा, मागच्या वर्षी 2022 मध्ये सुद्धा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या दोन टप्प्यांमध्ये ही शिक्षक भरती झालेली होती. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येत असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा येत असतात आणि जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. आणि यात एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून किंवा विविध आंदोलनं आणि आयुक्तालयातील पुण्यातील आंदोलन असेल, सर्वजण आपल्यासाठी काहीतरी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त जागा येण्यासाठी त्यात लढत आहेत. त्यामध्ये पहिला जो टप्पा असणार आहे तो आपण 15,000 जागा आपण बोललेलो होतो, तर 12 ते 15,000 पर्यंत पहिल्या टप्प्याच्या जागा असणार आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. मग या 15,000 जागा जर असल्यात तर ही जी भरती आहे, हा पहिला टप्पा जो आहे हा जर पहिल्या जर जाहिराती आताच जर आल्या, म्हणजे याच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जर जाहिराती आल्या तर नक्कीच जाहिराती आल्यानंतर आपल्याला प्रिफरन्स आपल्याला देता येणार आहे. प्रिफरन्स दिल्यानंतरच लगेच 10 ते 15 दिवसात किंवा एका महिन्यात 15 दिवसात समजा हे लिस्ट लागेल. म्हणजे मे पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला शाळा निवड सर्व गोष्टी होऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे. आणि जून मध्ये शाळा चालू होतात. आपल्याला माहिती आहे 13 जून ज्या विदर्भ सोडून इतर जिल्ह्यांच्या ज्या शाळा आहेत त्या 13 जूनला चालू होतात आणि विदर्भातील ज्या शाळा आहेत त्या 26 जूनला चालू होतील. तर अशा पद्धतीने या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑर्डर मिळू शकतात. आपल्याला जी काही आपली निवड होणार आहे त्या निवड पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे, तर तुम्हाला त्याचं पत्र सुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही शाळेवरती जॉईन होऊ शकता. अशा पद्धतीने ह्या 2 महिन्याचा जो काळ आहे हा आपल्यासाठीचा महत्वाचा काळ आहे आणि या 2 महिन्यामध्ये रीतसर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे असे दादाजी भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे. या संदर्भातील जो व्हिडिओ आहे त्यांचा तो सुद्धा मी मागे टाकलेला आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी टाकलेला आहे. त्यातून तुम्हाला ते समजून येईल की दादाजी भुसे यांनी बोललेले जे शब्द आहेत तर यानुसार ही प्रक्रिया चालणार आहे आणि या प्रक्रियेतूनच फास्ट हार्ड ही प्रक्रिया होणार आहे. कोणतीही शाळा बंद आम्ही करणार नाही असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. आता बोललेले शब्द कितपत योग्य आहेत किंवा कितपत खरे आहेत हे आपल्याला नंतरच कळणार आहे. कारण जे 10 किंवा 20 संख्यापेक्षा कमी असणाऱ्या शाळा सुद्धा चालू आहेत, परंतु एक शिक्षकी शाळा आहेत, त्या काही शून्य शिक्षक सुद्धा शाळा आहेत. पण या शिक्षक भरतीमध्ये त्या शाळांना सुद्धा शिक्षक दिले जाईल, जे की शाळा त्या पूर्वरत पद्धतीने चालू राहतील. आणि एवढा आपल्याला विश्वास आहे की आपण जे येणार आहात म्हणजे कोण, तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे खरंच शिक्षक होणार आहेत हे नक्कीच शिक्षक हे पवित्र असणार आहेत. आणि या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, मनपाच्या शाळा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, त्या सर्व शाळा ह्या पुनर्जीवित होणार आहेत. का तर आपण एक परीक्षा नाही तर 2 परीक्षा पास झालेल्या आहात. म्हणजे सीटीटी किंवा टीईटी किंवा टेट अशा पद्धतीने 3 परीक्षा आपण पास झालेले विद्यार्थी असणार आहेत. म्हणून आपला जो कॅलिबर आहे, स्पार्क आहे, तो जिल्हा परिषद शाळेवर आपण मेहनत घ्या आणि ज्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचा जो काही नाव खराब लोकांनी केलेला आहे आणि लोक कॉन्व्हेंट असतील किंवा सीबीएसई शाळा असतील किंवा इतर ज्या शाळा असतील त्याच्याकडे वळलेल्या आहेत, तर त्याचा पुन्हा त्या सीबीएसईच्या शाळेच्या रूपात आपल्याला जिल्हा परिषद शाळा पाहायला मिळतील. आणि हे 2 महिन्यामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत. हेच आजची आनंदाची बातमी की तुम्हाला मी जे बोलतो आहे याबद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.